आज अचानक घरी पाहुणे आले. काय बनवायचं सुचतच नव्हतं. मग काय झणझणीत, चमचमीत, स्वादिष्ट असा शेवगा मटकीचा रस्सा बनवला. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेवगा रस्सा बनवतोय. अचानक पाहुणे आले तेव्हाही बनवू शकतो. इतका स्वादिष्ट की एकदा बनवला तर पुन्हा बनवाल. शिवाय रोजच्या साहित्यात चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. सुरुवात करूया. इथे मी एक पाव किलो एवढा हिरवा ताजा असा शेवगा घेतला आहे आणि एवढ्या शेवग्यासाठी अर्धा पाव एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे. वाटीने ही 1 वाटी एवढी मटकी आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा पाव एवढी. आणि शेवगाही घेताना चांगला ताजा हिरवागार असा मध्यम शेंगा घ्यायच्या. जास्त जाडही नाही किंवा अगदी बारीकही नाही. झाड शेंगा असल्या मोठ्या तर त्यात बी असतं, मग असतंच. कडक आणि निबर अशा असतात तर हे पहा, अशा मध्यम शेंगा घ्यायच्या आणि जास्त बारीकही घेऊ नये, त्यातही अजिबात गर नसतो. आता मटकी आपण धुवून पाणी निथळायला ठेवूयात आणि शेंगासुद्धा तुकड्यांमध्ये करून घेऊयात. तर 1.5 ते 2 इंचाचे असे मी इथे तुकडे करून घेतले. आता सर्व शेंगांचे असे साल काढून घेऊयात. शेंग अशी तुकडं करताना असा थोडासा जीव ठेवायचा, म्हणजे साल आपोआपच निघते. दोघं भागातील साल अशी ओढल्या जाते. तर एक शेंगचा तुकडा घ्यायचा, त्याच मापाने मग सर्व शेंगांचे असे एकसारखे तुकडे होतात. हे पहा, या पद्धतीने सर्व शेंगा अशा आपण साल काढून घेऊयात आणि थोडंसं साल यात ठेवूयात मसाला मुरण्यासाठी. तर इथे मी शेंगाचेही तुकडे करून साल काढून धुवून पाणी निथळून घेतले आणि मटकीतलंही सर्व पाणी निथळलं. तर शेंगा हे पहा, असं थोडंसं मी हिरवी साल ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूने सर्व साल काढून घेतली. या पद्धतीने सर्व शेंगाची साल काढून धुवून पाणी निथळायला ठेवलं. मटकीतलं आणि शेंगातलं पाणी निथळलं. आता मटकी आणि शेंगा आपण शिजण्यासाठी घालूयात. गॅसवर टोप ठेवून घेतलं. पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचा एवढे तेल घातले. यातच पाव चमचा एवढी मोहरी फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले. चिमूटभर हिंग आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा उबडधुबड ठेचलेल्या. कढीपत्त्याची पानं, चुरचुरीत अशी फोडणी होऊ द्यायची. लसूण असा थोडासा तांबूस रंगावर झाला की यात घालूया पाव चमचा एवढी हळद आणि त्यानंतर यात पाणी निथळून घेतलेला शेवगा घालूयात. आता शेवगा या फोडणीमध्ये 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घेऊयात. आणि परतल्यानंतर आता यात घालूया शेवगा मटकीपुरतं मीठ घालूयात. तर इथे मी एवढ्या शेंगांसाठी आणि मटकीसाठी अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि मिठातही एकदा मिक्स करून घेऊयात. एकदा चांगलं मिक्स केलं की त्यानंतर आता गॅस मध्यम आचेवर करूयात. सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर होता. मध्यम आचेवर केल्यानंतर यात आता पाणी निथळून घेतलेली मटकी घातली आणि मटकीसुद्धा अजून अर्धा ते 1 मिनटं शेवग्यासोबत परतवून घेऊयात. मटकीच्या तुलनेत शेवगा शिजायला थोडा वेळ घेतो, म्हणून मी आधी फोडणीत शेवगा घातला. 2 मिनटं परतल्यानंतर मग मटकी घातली. मटकी अर्धा ते 1 मिनटं परतल्यानंतर आता यात पाणी घालूयात. तर जास्तही पाणी घालू नये, म्हणजे सूपही अगदी पांचट होतो. तर हे पहा, एवढा असा आत्ताचा हा सूप घट्ट दिसतोय, एवढंच मी पाणी ठेवलं आहे. हा सूप लहान मुलांसाठीही फार उपयुक्त असा आहे, तेवढा चविष्ट असा हा सूप होतो. आता एक चांगली खळखळ उकळी आली की यात आपण चिरलेली कोथिंबीर घातली. एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात. मंद आचेवर करून यावर ठेवूयात आता झाकण आणि शेवगा मटकी शिजू देऊयात. शेवगा आपल्याला इथे एक 60 ते 70% एवढा शिजवायचा आहे. आता मटकी शेवगा शिजतो आहे तोपर्यंत इथे आपण वाटण्यासाठीचे साहित्य पाहूयात. तर इथे मी उभे पातळ असे 2 मध्यम ते मोठे कांदे चिरून घेतले. 7 ते 8 लसूण पाकळ्या, आपण फोडणीतही 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या. त्यानंतर इथे ओल्या नारळाचा किस घेतला आहे मी. ओल्या नारळाचा चव तर अर्धी वाटीला थोडंसं कमी ओले नारळ असे किसून घेतले. मुठभर देठासहित कोथिंबीर, अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि खड्या मसाल्यांमध्ये 2 लवंग, अर्धा ते पाऊण इंच दालचिनी, 1 हिरवी वेलची, 3 ते 4 काळी मिरी. हिरवी वेलची ओल्या नारळासोबत खूप छान अशी चव येते आणि सोबत दालचिनीचा तुकडा. दालचिनी, हिरवी वेलची हे खडे मसाले थोडे गुळचट असतात, त्यामुळे थोडंसं अजून चविष्ट होण्यासाठी काळी मिरी आणि लवंग खूप छान सुगंध येतो. नसेल किसलेले ओले खोबरे तर तुम्ही सुकी खोबरेही किसून घेऊ शकता. खोबरे असेल कुठल्याही वाटण्यासाठी तर हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी नक्की घ्या. खूप छान स्वादिष्ट असा रस्सा होतो. मी अगदी थोड्याच प्रमाणात खडे मसाले घेतले आहेत. इथे मी गरम मसालाही घेतला आहे अर्धा चमचा एवढा. हे पहा, आपण खडे मसाले घेतले आहेत म्हणून थोडासा गरम मसाला घेतला. त्यानंतर
अर्धा ते पाव चमचा एवढी हळद चवीनुसार, मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 ते दीड चमचा धने पावडर, सोबतच 1 ते दीड चमचा एवढी लाल तिखट. मिरची पावडरचे प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. पोहे खाण्याचे 2 चमचा तेलात आधी खडे मसाले घातले. त्यानंतर किसून घेतलेले ओले नारळ आणि अगदी मध्यम ते मंद आचेवर चांगलं तांबूस रंग होईपर्यंत ओले नारळ किसून घेऊयात. तर अजून थोडंसं पांढरट आहे. अजून आपण चांगलं काही सेकंद हे तेलात भाजून घेतलं आणि आता काढून घेऊयात. तर हे पहा, मस्त असा छान तांबूस रंग आला आहे. खडे मसाले आणि किसून घेतलेले खोबरे काढून घेतले. आता याच तेलात आपण घालूयात चिरलेला कांदा, सुके खोबरे आणि खडे मसाले एकसोबत भाजल्यावर सुगंधही छान येतो, रस्स्यालाही छान चव येते. एकदा करून पहा, या पद्धतीने नक्कीच तुम्हाला आवडेल. आपण खडे मसाले अगदी कमी घेतले म्हणून थोडासा गरम मसाला घेतला आहे. तुम्ही जर खडे मसाले जास्त घेणार असाल तर गरम मसाला नाही घातला तरीही चालेल, किंवा जर खडे मसाले नाही घ्यायचे तर तुम्ही गरम मसाला आवश्यकतेप्रमाणे वाढवून घेऊ शकता. कांद्याचा रंग बदलत आला होता तेव्हाच मी लसूण पाकळ्या घातल्या आणि आलेचेही 2 ते 3 तुकड्यांमध्ये करून घेतले. आले लसूणही थोडंसं डाग पडलं. आता कांदाही एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं. तर अशा एका वेगळ्या प्लेटमध्ये मी किसून घेतलेले खोबरे काढले आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये कांदा, आले, लसूण, कोथिंबीर काढून घेतले. तर हे पहा, तर दोघंही मी वेगवेगळ्या ताटात काढून घेतले. आता सुरुवातीला आपण इथे खोबरे आणि खडे मसाले मिक्सरला फिरवूयात, म्हणजे एकसारखं हे वाटण तयार होतं. तर मिक्सरच्या भांड्यात आता आपण खोबरे आणि खडे मसाले एकदा फिरवून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने असे मी ही कोरडीच पावडर करून घेतली आधी खोबऱ्याची आणि खडे मसाल्यांची. त्यानंतर आता यात आले, लसूण, भाजलेला कांदा घालूयात आणि वरूनच घालूयात देठासहित मुठभर अशी कोथिंबीर. पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेऊयात. वाटण आपलं तयार आहे. आता शेवगा आणि मटकीकडे वळूयात. तर मटकी आणि शेवगा शिजत आला होता. मी गॅस मगाशीच बंद केला. तर हे पहा, किती दाटसर असा सूप झाला आहे. लहान मुलांना पिण्यासाठीही फार उपयुक्त असा आहे, तेवढाच चविष्ट असा लागतो. तर शेवगाही इथे मी जास्त शिजवला नाही, एक 70 ते 65% एवढा शिजवला. हे पहा, थोडीफार कसर आहेच. आणि मटकीसुद्धा दाखवते. हे पहा, या पद्धतीने मटकी आपण जास्त प्रेस देतोय तेव्हा दबल्या जाते आहे, म्हणजे रश्श्यात अजूनही मटकी आणि शेवगा शिजेल. आता ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले होते त्याच कढईत मी तेल घातले. तेल गरम झाल्यावर एक तमालपत्र आणि आता वाटण घालून चांगलं हे परतवून घेऊयात. 1 मिनटं परतल्यानंतर आता यात घालूया एक लहान आकाराचा बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालूयात. अगदी बारीक असा मी इथे टोमॅटो चिरून घेतला आहे लहान आकाराचा, आणि टोमॅटोसुद्धा यात परतवून घेऊयात. अजून अर्धा ते 1 मिनटं परतल्यानंतर वाटणात अजून पाण्याचा ओलावा आहेच, ओलसर असं वाटण आहेच अजून. मसाला अजून परतवण्याआधी आता यात आपण पावडर मसाले घालूयात. आपण आधी थोडी हळद वापरली होती म्हणून आता अगदी पाव चमचा एवढी हळद घातली. 1 ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 ते दीड चमचा एवढी धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा घरचा साठवणीचा मसाला, आणि त्यानंतर अर्धा ते 1 चमचा एवढा गरम मसाला. कुठल्याही पाकिटातला किंवा घरचा केलेला गरम मसालाही वापरू शकता, किंवा थोडासा मटण मसाला घातला तरीही खूप छान अशी ही शेवगा मटकीचा रस्सा होतो. पावडर मसाले घातल्यावर आता चांगलंच परतवून घेऊयात. तोपर्यंत आता परतवायचं की जोपर्यंत वाटणातलं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं. वाटण आपलं ओलसरच होतं, वाटणात थोडंसं पाणी होतं तेव्हाच आपण पावडर मसाले घातले, म्हणजे मसालेही मग करपत नाही. तोपर्यंत आपण चांगलं परतवून घेतलं. तर हे पहा, आता वाटणाचं प्रमाणही कमी झालं आणि रंगही बदलला, म्हणजे पावडर मसालेही चांगले शिजले. चांगलंच परतवून घेतलं. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यात मिक्स केलं. एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि चांगलं पाणी मिक्स केल्यानंतर वाटणातलंही घट्टसर असं पाणी असतं तेही चांगलं मिक्स केल्यानंतर त्यातही मसाले शिजले पाहिजे म्हणून यावर झाकण ठेवले काही सेकंद. एक 20 ते 30 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा, राहिलेले मसालेसुद्धा चांगले असे शिजले. अगदी मसाला तवंग येईपर्यंत शिजल्यावर तेवढीच ही रस्सा भाजी चविष्ट होते. आता तळापासून एकदा हलवून घेऊयात आणि त्यानंतर आता यात घालूया शिजलेला मटकी आणि शेवगा. आता एकदा मिक्स करून घेऊयात.
गॅस मध्यम आचेवर करून एकसारखं हे मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढी रस्सा भाजी घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेऊयात. ज्या टोपात मी मटकी शेवगा शिजवून घेतला होता त्यातच थोडंसं गरम पाणी घातलं आणि यात मिक्स केलं. तर जेवढा मला रस्सा घट्ट पातळ हवा होता तेवढी वाढवून घेतली. एकदा तळापासून सर्व ढवळून घेतलं तर सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. आत्ताच रश्श्याला खूप छान असा तवंग आला आहे. आता पहिली उकळी फुटत आली की ह्यात घालूया आपण चवीनुसार मीठ. आपण आधीही थोडं मीठ वापरलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. एकदा चांगलं ढवळल्यानंतर आता पुन्हा एक चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची. खूप छान आणि स्वाद असा हा मटकी शेवग्याचा रस्सा होतो. एकदा करून पहा. यात शेवग्याचा अर्क उतरल्यामुळे आणि मटकीची चव उतरल्यामुळे अजूनच हा रस्सा फार छान आणि टेस्टी असा लागतो. तर याला खळखळ उकळी आली. आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 2-3 मिनटं शिजवून घेऊयात. तर 2-3 मिनटानंतर झाकण काढून घेतलं. अजून 2 मिनटं अशीच रस्सा भाजी उकळू दिली आणि त्यानंतर आता गॅस बंद केला. एकदा सगळं ढवळून घेतलं. तर शेंगाही अगदी बरोबर अशा शिजल्यात आणि अजिबात गर बाहेर आला नाही. अख्खी शेंग गळीत आहे आणि आतपर्यंत रस्साही मुरला आहे. आता गॅस बंद केला. वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम शेवगा मटकीचा रस्सा सर्व करूयात. तर तुम्ही पाहू शकता शेवग्याची शेंगही अख्खी आहे. अजिबात गर बाहेर आला नाही किंवा जास्तही शेवगा शिजला नाही आणि आतल्या गरमध्येही मसाला चांगला मुरला आहे. तेवढाच मग मसाला मुरल्यावर आतला गर आहे खायला चविष्ट लागतो. आतल्या गरला चांगली चव येते. तुम्ही कधी मटकी आणि शेवगा रस्सा भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर शेवगाही आतपर्यंत शिजला आहे. गरही खायला खूप स्वाद लागतो आहे. चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता. पाहुणे आले अचानक तेव्हाही बनवू शकता. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.